पहा काय सांगितलंय 16व्या उदाहरणामध्ये, एका रकमेची दशादशे काही दराने, रक्कम दिलेली नाही, दर पण दिलेला नाही, चक्रवाढ व्याजाने 3 वर्षांची रास 800 रुपये आहे. पहा आपण दिलेल्या बाबी लिहूया. 3 वर्षांची रास, 3 वर्षांची रास 800 रुपये आहे आणि त्याच दराने त्याच रकमेची चक्रवाढ व्याजाने येणारी 4 वर्षांची रास 840 रुपये आहे. 4 वर्षांची रास बरोबर 840 रुपये आहे. तर व्याजाचा दर किती, आपल्याला व्याजाचा दर काढायचा आहे. बरोबर आहे. पहा काम फार सोपं आहे. बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी डोक्याला हात लावून बसतात, टेन्शन येतं मुलांना की आता काय करावं. पहा आपल्याला 3 वर्षांची रास दिलेली आहे आणि 4 वर्षांची रास दिलेली आहे. चक्रवाढ व्याजामध्ये नेहमी लक्षात घ्या, पुढील वर्षाचे व्याज मागील वर्षाच्या राशीवर आकारलं जातं. मग आता इथे संबंध 3 वर्षांचा आहे आणि 4 वर्षांचा आहे. मग चौथ्या वर्षी व्याज नेमकं किती आकारलं गेलंय, तर तिसऱ्या वर्षाची रास 800 रुपये आहे, चौथ्याची 840 रुपये आहे. 40 रुपये ज्यादा आले म्हणजेच याचा अर्थ हे वरचे 40 रुपये काय झाले, व्याज झाले चौथ्या वर्षाचं. मग हे व्याज कशावर आकारलं गेलं, नेमकं 800 रुपयावर आकारलं गेलं, कारण 800 रुपये ही 3 वर्षांची रास आहे. चक्रवाढ व्याजामध्ये काय होतं की रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज, पुढील वर्षी मुद्दल अधिक व्याजावर व्याज आकारलं जातं, म्हणजेच राशीवर व्याज आकारलं जातं चक्रवाढ व्याजात. तसं सरळ व्याजामध्ये नाही, प्रत्येक वर्षी मुद्दलावर व्याज आकारलं जातं. आणि म्हणून या ठिकाणी आलेले 40 रुपये जे काय आहेत व्याज, हे मागील वर्षाची जी काही रास आहे त्यावर आकारले गेले. आपल्याला काढायचं आहे दर, 100 ने फक्त गुणायचं आहे आपल्याला. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. पहा या ठिकाणी 8 ने फक्त 40 ला भाग द्या, 8 पंचे 40, 5 उत्तर येईल आपलं, 5%. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. चला पुढचं एक्झाम्पल घेऊ आपण. पहा एका रकमेचे दशादशे 10 दराने, दर 10 आहे, 2 वर्षांची चक्रवाढ व्याज 1680 रुपये आहे. पहा दर दिलाय आपल्याला 10%, दर 10% आहे. त्याच्यानंतर वर्ष 2 आहेत, वर्ष म्हणजे आपण n म्हणतो त्याला, 2 वर्ष आहेत. चक्रवाढ व्याज जे आहे, चक्रवाढ व्याज दिले 1680 रुपये. तर रक्कम किती आपल्याला काढायचं आहे पी. काम सोपं आहे. चक्रवाढ व्याज दिले, चक्रवाढ व्याजाचं आपण सूत्र वापरू शकतो या ठिकाणी. चक्रवाढ व्याजाचे जे काही सूत्र आहे आपले CI, कंपाऊंड इंटरेस्ट बरोबर. पहा पी काढायचं आहे आपल्याला, पी इंटू. पहा आता या ठिकाणी दर किती दिला आहे 10, 100 मध्ये 10 मिळवले आपण, 110 छेदामध्ये 100 घ्या, कंसाचा घातांक n 2 वर्ष वापरा, वजा 1. हे सोडवलं आपल्याला उत्तर मिळून जाईल. आता पहा चक्रवाढ व्याज दिलंय आपल्याला, चक्रवाढ व्याज आहे 1680 रुपये बरोबर पी काढायचं आहे आपल्याला. पाहिजे 1 1 शून्य गेला, 11/10 राहिले, 11चा वर्ग आला 121, 10चा वर्ग आला 100, वजा 1 आला पुढे बरोबर. आणि म्हणून 1680 बरोबर. पहा इथे जर आपण LCM काढला तर इथे छेदामध्ये 1 येईल, 100 1 100, तिरकस गुणाकार करा, 121 गुणिले 1 121 वजा 100 1 100. आणि म्हणून 1680 बरोबर पाहिजे पी आहे 21/100 येईल, पी गुणिले 21/100. आणि म्हणून आता पहा 21/100 इकडे पीला गुणिले तिकडे भागिले होतील, म्हणजेच उलटून गुणिले होतात ते. आणि म्हणून 1680 गुणिले वरती जातील 100, छेदामध्ये येतील 21 बरोबर पी. एवढं सोडवलं का आपल्याला पी ची व्हॅल्यू मिळून जाईल. पहा 21 8 168 हा वरचा शून्य, 80 गुणिले 100 केले तर आपल्याला मिळतात 8000 रुपये बरोबर पी. मुद्दल आपल्याला मिळणारे 8000 रुपये. पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल आपलं, पर्याय क्रमांक 2. पहा एका रकमेचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 500 व 540 रुपये आहे. तर दर साल दर शेकडा व्याजाचा दर किती. पहा सरळ व्याज दिलंय आपल्याला, सरळ व्याज 500 रुपये, चक्रवाढ व्याज दिले आपल्याला 540 रुपये. पहा वर्ष वगैरे काही दिलेले नाहीत, आपल्याला दर काढायचा आहे.
आता या ठिकाणी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजामध्ये 40चा फरक आहे. मग चक्रवाढ व्याजामध्ये जे काही 40 रुपये जास्तीचं व्याज आकारलं गेलं हे मागील वर्षाच्या अमाऊंटवर, म्हणजेच याचा अर्थ असा होतो की 500 रुपये ही मागील वर्षाची अमाऊंट असली पाहिजे. सरळ व्याज 500 आहे, सुरुवातीला सरळ व्याज चक्रवाढ व्याज समान असतं. मग हे जे 40 रुपये आहेत हे 500 वर आकारले गेले. दर काढताना आपण 100 ने गुणतो, दर साल दर शेकडा. हे 2 2 शून्य कॅन्सल झाले. 5 1 5, 5 8 40. पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल. चला नेक्स्ट एक्झाम्पल पहा. एका शहराची लोकसंख्या दर 10 वर्षांनी 15% वाढते. यन दिलाय 10 वर्ष, 10 वर्षांनी 15% वाढते, म्हणजे आर दिलाय आपल्याला 15%. जर त्या शहराची लोकसंख्या 1981 साली 1 लाख असेल, आपण हा पी वापरतो, बरोबर आहे, चक्रवाढ व्याजामध्ये, तर 2001 साली ती किती असेल? 2001 ला ती किती असेल? तर आपल्याला ही लोकसंख्या काढायची आहे, की त्याला आपण अमाऊंट म्हणूया, म्हणजे आपल्याला अमाऊंट काढायची फायनल पॉप्युलेशन. मग आता यन 10 वर्षांनी वाढते. 1981 ते 2001 पर्यंत 2 टप्पे झाले 10-10 वर्षाचे, आणि म्हणून आपण यन वापरणार आहोत 2 वापरणार आहे आपण यांची व्हॅल्यू. आता हे सगळे काही मिळाले, वाढ होते या ठिकाणी, म्हणजे आपल्याला जे काही सूत्र वापरायचे या ठिकाणी अमाऊंटचं सूत्र वापरताना काय करायचंय आता पहा. अमाऊंट बरोबर P इंटू 1 + R/100 रेस टू N. हे आपल्याला सूत्र परीक्षेला लिहायची गरज नाही, डायरेक्ट लिहिता येतं आपल्याला. आणि म्हणून ए बरोबर P किती आहे आपला? 1 लाख आहे. 1 प्लस, आता हे लिहित बसायची गरज नाही फॉर्म्युला वगैरे. 100 मध्ये आपण 15 मिळवतो, 115 आले. छेदामध्ये 100, कंसाचा घातांक 2 येईल, बरोबर. बस, फक्त आपल्याला हे सॉल्व्ह करायचं, आपलं उत्तर मिळून जाईल. आणि म्हणून बरोबर हा 1 लाख गुणिले, आता इथे भाग देऊया आपण. 5 2 10, हा 0 आला. 5 2 10, 1 उरला, 5 3 15, 23 23. 23 चा वर्ग करा, 529 आले. 20 चा वर्ग केला, 400 आले. हे 2 2 शून्य कॅन्सल झाले. 4 ने 1000 ला भाग दिला, 250 आले, बरोबर आहे. आता फक्त आपल्याला काय करायचंय, 25 ने 529 ला गुणायचे, नंतर हा 0 त्यावर ठेवून द्यायचा, आपल्याला आन्सर मिळून जाईल. 25 9 225, हातचे आले 22. 25 2 50 आणि 22 72, हातचे आले 7. 25 5 125, 125 आणि 7 132, आणि वरचा 1 0 राहिला, ठेवून द्या. 1,32,250 ही लोकसंख्या असेल 2001 साली. पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल आपले. उदाहरण क्रमांक 20. एक यंत्र 2 लाख रुपयांना खरेदी केले. मूळची किंमत आहे त्याची 2 लाख रुपये, बरोबर. 3 वर्षानंतर कारखाना बंद पडल्यामुळे ते यंत्र विक्रीस काढले. शॉर्टकट मध्ये सोडवायचं आहे आपल्याला, त्या अशा व्हॅल्यू लिहायची पण गरज नाही, वेळ घालवायची. वर्ष 3 आहेत एवढं लक्षात ठेवायचं. दरवर्षी 10% घसारा आहे, डेप्रिसिएशन हा शब्द लक्षात ठेवायचा आहे, घसारा. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये आपण वाढ पाहिलेली, आता घसारा आहे. 100 मध्ये आपण रेट ऍड करायचो, हा रेट आहे, आता तो फक्त मायनस होईल. लक्षात घेतलेच त्याची सध्याची किंमत किती, आपल्याला अमाऊंट काढायची. काम सोपं आहे, काही अवघड नाहीये. आता आपण डायरेक्ट आपण अमाऊंटचा फॉर्म्युला लिहिणार आहोत. अमाऊंट वगैरे लिहित बसायची गरज नाही आपल्याला. अमाऊंट बरोबर फायनल अमाऊंट मिळणार आहे आपल्या त्या यंत्राची, ती कमी कमी होत गेलेली. घसारा आहे 3 आपला 10% 3 वर्षापर्यंत. सुरुवातीचे अमाऊंट 2 लाख, आपलं उत्तर 2 लाखापेक्षा कमी येणार आहे. पर्याय पण सगळे 2 लाखापेक्षा कमी दिलेले आहेत. तर चला आपण काय करतो, मुद्दल म्हणजे सुरुवातीच्या किमतीला आपल्याला कशाने गुणायचं आहे. आता 100 मध्ये आपण रेट ऍड करायचो, आता घसारा असणं तो मायनस होईल. 100 - 10 आले 90 अपॉन 100. आता याचा घातांक किती, 3 वर्ष, वरती 3 घेणार आपण, बरोबर आहे. आता सॉल्व्ह करूया आपण. बरोबर 2 लाख
गुणिले हा 1 1 0 कॅन्सल झाला तर 9चा घन येईल वरती 729, खाली 10चा घन येईल 1000. आता आपल्याला भाग द्यायचे 1 2 3 0 कॅन्सल झाले. आता आपल्याला फक्त या 2 ने या 729 ला गुणायचं, वरती 2 शून्य ठेवून द्या. आपल्याला उत्तर मिळून जाईल पहा बे 9 18, हातचा आला 1, बे 2 4 आणि 1 5, बे 7 14, 14 येईल पहा या ठिकाणी. आणि हे वरती राहिलेले 2 शून्य या ठिकाणी मांडून टाका. 1,45,800 आपलं उत्तर येईल. 1,45,800 पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल. तर चला शेवटचं आपण हे घसाऱ्याचं एक्झाम्पल पाहिलं. चला आपण थांबूया या ठिकाणी. 20 एक्झाम्पल्स अति महत्वाचे शॉर्टकट पद्धतीने वेळ वाचवता कसा येईल अशा मेथड्स मी तुम्हाला सांगितल्या. तसे वेळ खाऊ एक्झाम्पल्स आहेत, बरोबर आहे. तर चला, मला पूर्ण खात्री या सगळ्या एक्झाम्पलचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप नक्की उपयोग होईल. अजून एक चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट मात्र करायला विसरू नका. तर चला पुन्हा एकदा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार. थँक्स फॉर वॉचिंग.